and this is the last bit. Yesterday in previous lecture कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पर्यंत आपलं बोलणं झालेलं आहे. आता याचा पुढचा पार्ट बघा मग काय करते कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये. तो सीएन सर्वात इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहणार आहात त्याच्यामध्ये सर्वात सिंपल सर्वात इम्पॉर्टंट ती स्टेटमेंट कशी पाहिजे कंडिशनल स्टेटमेंट पाहिजे अशी पाहिजे. दिस स्टेटमेंट विथ द कंडिशनल स्टेटमेंट. ती स्टेटमेंट कशी पाहिजे कंडिशनल पाहिजे म्हणजे ती कंडिशन क्यू वाली पाहिजे. अशी जर असेल तरच आपल्याला काय करता येईल त्याचा कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढता येतो इन अ सिंपल मॅनर. ठीक आहे म्हणजे कसं बघा आता जर फॉर एक्झाम्पल एक स्टेटमेंट आहे पी कंडिशनल क्यू तर याला आपल्याला पहिल्यांदा असतो त्याचा कॉन्व्हर्स. या स्टेटमेंटचा उलटा कॉन्व्हर्स म्हणजे काय उलटा म्हणजे काय क्यू कंडिशनल पी उलटा केला रिव्हर्स केला कॉन्व्हर्स मध्ये. त्यानंतर सेकंड वन इन्स्टेड टू बी द इन्व्हर्स. इन्व्हर्स म्हणल्यावर काय असतो एकदम सिंपल निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. इट इज सेड टू बी द इन्व्हर्स. देन थर्ड वन इज सेड टू बी द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. काय म्हणते तुम्हाला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे याचा उलटा निगेशन क्यू कंडिशनल निगेशन क्यू. तर ज्यावेळेस तुम्ही त्याची व्हॅल्यू जर पाहिला तर हे जे आहे एकमेकाला काय असतात लॉजिकली इक्विव्हॅलेंट असतात. म्हणून आपल्याला याच्यामध्ये काय करता येईल त्याला म्हणजे हे जे रिझल्ट आहे ते त्याचं लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे. म्हणजे कसं की समजा जर आपण ट्रूथ टेबल काढला पी क्यू तर पी म्हणल्यावर दोन ट्रू दोन फॉल्स क्यू म्हणल्यावर एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स. तर पहिले काढला समजा आपण पी कंडिशनल क्यू तर कंडिशनच्या नियमप्रमाणे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स बाकी सगळे काय असतील ट्रू हे कंडिशनल मध्ये. आता बघा हा बरोबर आहे का क्यू कंडिशनल पी जर पाहिलं तुम्ही तर क्यू कंडिशनल पी म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये हे तीन स्टेटमेंट एकमेकाला इक्वल आहे. त्याच्यामध्ये क्यू कंडिशनल पी लॉजिकली इक्विव्हॅलेंट दिसतं इथे लॉजिकली इक्विव्हॅलेंट दिसतं. ठीक आहे हे दाखवायची गरज नाही. रिझल्ट आहे कुठल्याही कंडिशनल स्टेटमेंटला आपल्याला जर लिहायचे असेल तर हे तीन रिझल्ट आहे कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. परीक्षेत जर प्रश्न आला तर कसं म्हणता येईल तुम्हाला याच्यामध्ये राईट द कॉन्व्हर्स कॉमा इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर काय असं बघा तर समजून घ्या पहिले. जसं की एक्सरसाइज मधला प्रश्न घेऊ आपण. मला वाटतं आपली एक्सरसाइज 1.3 चालू होती. 1.3 चा शेवटचा क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन काय विचारलं त्यांनी स्पेशल राईट कॉन्व्हर्स कॉमा इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. त्यामध्ये पहिली आहे इफ एक्स लेस देन वाय. तर मी काय करतो बाजूला घेऊन टाकू तर आपल्याला वापरता वेळेस लक्षात येईल काय करायचं त्यामध्ये. हिची पण गरज नाही बाजूला लिहितो मी. कॉन्व्हर्स म्हणजे काय तर उलटा कॉन्व्हर्स म्हणजे क्यू कंडिशनल पी दिसायला काय दिसतंय क्यू कंडिशनल पी. त्यानंतर इन्व्हर्स इन्व्हर्स म्हणजे काय निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू and then contra positive म्हणजे याचा उलटा निगेशन क्यू कंडिशनल निगेशन क्यू. पॉझिटिव्ह पहिला क्वेश्चन आहे पहिली स्टेटमेंट अशी की इफ एक्स लेस देन वाय if x less than y comma then x square less than y square comma then x square less than y square ब्रॅकेट मध्ये xy belongs to r x comma y belongs to r अशी स्टेटमेंट दिली आहे. तर या स्टेटमेंटचा आपल्याला काय करायचा कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचा. सर्वात पहिले याचा जो आपण कॉन्व्हर्स तर कॉन्व्हर्स म्हणजे काय ना एकदम सिंपल. याचा पहिला मी लिहिणार आहे कॉन्व्हर्स. तर सर्वात पहिले मला सांगा सर्वात पहिले याच्यामध्ये कॉन्व्हर्सचा पहिले तुम्हाला माहिती आहे ते इफ आणि देन आहे म्हणजे कोणती स्टेटमेंट आहे कंडिशनल स्टेटमेंट आहे. आणि तुम्हाला आता सांगितलं मी स्टेटमेंट जर कंडिशनल असेल तरच आपल्याला त्याला काय करता येईल त्याचा कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढता येईल. सर्वात पहिले आपण काय करू त्यामध्ये सिस्टमॅटिक पहिले लेट पी स्टेटमेंट एक्स लेस देन वाय ही पहिली स्टेटमेंट आणि क्यू म्हणल्यावर एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. then the symbolic form of statement or of given statement is काय असेल p conditional p. तर मध्ये काय if then म्हणजे काय असतो कंडिशनल. मग त्या कंडिशनचा वापर करून आपल्याला काय करता येते सॉल्व्ह करता येईल. हाऊ टू सॉल्व्ह दॅट वन सर्वात पहिले यासाठी कॉन्व्हर्स
फर्स्ट वी टू राईट कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय, याचा उलटा. क्यू कंडिशनल पी. सांगा मग कॉन्व्हर्स म्हणजे काय उलटा असेल. उलटा म्हणजे काय, पहिली स्टेटमेंट काय, एक्स लेस देन वाय देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. उलटा म्हणजे काय असतं, इफ एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. उलटा होणार, हे पहिले येणार हे नंतर येणार. कॉमा देन काय, एक्स लेस देन वाय. उलटा झाला. टी कंडिशनल क्यू पहिले होता, आता क्यू कंडिशनल पी म्हणजे पहिले क्यू येणार नंतर पी येणार आणि इफ ते राहणार. इफ एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर देन एक्स लेस देन वाय. उलटा झाला यामध्ये. त्यानंतर पुन्हा जर पाहिलं याच्यामध्ये सेकंड थिंग घ्यायचं आपल्याला त्याचा इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय असतं, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू इनव्हर्स. तर इनव्हर्स म्हणजे काय असतं, सर्वात पहिले इनव्हर्स म्हणजे निगेशन पी. पी आपल्याकडे आहे एक्स लेस देन वाय आणि मध्ये काय आहे कंडिशनल जर आला तर पहिले स्टार्टिंग कुठून करायचा, इफ पासून. इफ आता निगेशन पी म्हणजे त्याचा उलटा, एक्स इज नॉट लेस देन वाय कॉमा देन काय, एक्स स्क्वेअर इज नॉट लेस देन वाय स्क्वेअर. हे झाला निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू उलटा. त्यानंतर शेवटचा आपल्याला याच्यामध्ये त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, याचा उलटा. निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी या स्टेटमेंटचा उलटा. तर निगेशन क्यू म्हणजे पहिले क्यू चा निगेशन म्हणजे ही स्टेटमेंट कशी लिहिते कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा. इफ एक्स स्क्वेअर नॉट लेस देन वाय स्क्वेअर म्हणजे पहिले क्यू येणार देन एक्स इज नॉट लेस देन. तर असं आहे, कुठल्याही क्वेश्चनला तुम्हाला जर याच्यामध्ये विचारलं तर यामध्ये तुम्हाला असा सॉल्व्ह करता येईल, एकदम सिंपल वे. लक्षात काय काय करता येईल, समजलं. तर सर्वात महत्वाचं काय, तर आपल्याला जर नेटवर्क प्रॉब्लेम असेल, इथे सगळं क्लिअर आहे, ब्रॉडबँड आहे, इथे नेटवर्कचा प्रॉब्लेमच नाही, एकदम क्लिअर आहे. तुमचा नेटवर्क ज्याला दिसत नाही त्याचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ते रेकॉर्डिंग मध्ये एकदम व्यवस्थित चालू आहे. बघा तुमचा रेकॉर्डिंग नेटवर्क प्रॉब्लेम, ब्लर वाल्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, अदरवाइज बाकीच्यांना क्लिअर दिसतो का? येस, टेल मी नाउ. ब्लर दिसेल तुम्हाला सुद्धा? हो सर. चांगलं दिसेल ना? बघा सर. तर स्टेटमेंट जर कंडिशनल असतील तरच आपल्याला हे तीन रिझल्ट वापरता येईल, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर असे टोटल 4 क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये आता 4 पैकी मी पहिला करून गेलो, नंतर मला काय लिहायचं, आता कुठलं लिहायचं तुम्हाला? आता बघा तिसरा क्वेश्चन लिहितो होतो, बाकी 2 तुम्ही करा. तिसरा क्वेश्चन काय, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. काय स्टेटमेंट, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. क्वेश्चन नंबर 3, if surface area decreases, then pressure increases. तर सिंपल त्यामध्ये इफ देन आलेला आहे म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे, आणि तुम्हाला माहिती आहे स्टेटमेंट जर कंडिशनल असेल तरच आपल्याला फक्त काय करता येईल, त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढता येतो. सर्वात पहिले आपण कॉन्व्हर्स कॉन्व्हर्सचा पहिल्यासाठी 2 स्टेटमेंट करा. इफ देन चा मध्ये जे आहे बघा, हे इफ आणि देन चा मध्ये जे आहे हे सरफेस एरिया डिक्रीजेस म्हणजे तुमची पी स्टेटमेंट आहे. सरफेस एरिया डिक्रीजेस, इट इज पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे, आणि तुमची क्यू स्टेटमेंट. तर सिम्बॉलिक फॉर्म काय, इफ देन असल्यामुळे मध्ये काय येणार, पी कंडिशनल क्यू. मग आता पहिले लिहायचं त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे त्याचा उलटा. उलटा म्हणल्यावर हे स्टेटमेंट पुन्हा लिहायचं आपल्याला, क्यू कंडिशनल क्यू म्हणजे फक्त सिम्बॉलिकल नाही लिहायचं वर्ड मध्ये. तर कसं, क्यू कंडिशन मध्ये पहिले क्यू येणार नंतर पी येणार. कंडिशनल साठी स्टार्टिंग म्हणून करायचा इफ पासून. इफ प्रेशर increases then surface area decreases. Then surface area decreases. ठीक आहे, आता याचा इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन पी, पी चा उलटा. तर काय सांगते तुम्हाला, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीजेस देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. निगेशन लावायचं त्याला. तर कसं येते तुम्हाला, इफ इनव्हर्स मध्ये if surface area
does not decreases, does not दुकानाकडे एक जण ध्यान ठेवते का? then काय म्हणले? Yes, काय म्हणले तुम्ही? Yes, tell me your problem. हा बोला बोला काय अर्थ नाही का? If surface area does not increases, then pressure कसा does not increase. Does not increase. शेवटचा आता तुम्हाला इथे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे त्याचा उलटा निगेशन क्यू कंडिशन निगेशन पी म्हणजे क्यू ला निगेशन लावायचा आणि मध्ये कंडिशनल असल्यामुळे सुरुवात इफ पासून करणार. इफ pressure does not increases then surface area does not decreases, then surface area does not decreases. Is that clear? आलं लक्षात मुलांना? त्याचे 4 क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन मध्ये पहिले पी क्यू ते काय लिहायचं, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, त्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉज. बोला कळालं का हा क्वेश्चन? यस, इज दॅट क्लिअर? टेल मी नाउ. हो सर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. बरं ठीक आहे. मग आता आपल्याला पुढे जाता येईल याच्यामध्ये. आता हा मला वाटतं या बीटवर ही एक्सरसाइज संपलेली. उरलेले 2 क्वेश्चन तुम्हाला सहज करता येईल है ना. आता बघा जसं की फॉर एक्झाम्पल चौथा क्वेश्चन, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. तर सेम पहिल्यांदा पी म्हणल्यावर व्होल्टेज इन्क्रीजेस, क्यू म्हणल्यावर करंट डिक्रीजेस. त्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पी कंडिशन क्यू, कॉन्व्हर्स म्हणजे क्यू कंडिशन क्यू उलटा. तर कॉन्व्हर्स कंडिशन आल्यामुळे स्टार्ट करून करायचं इफ पासून. इफ करंट काय म्हणलं तरी स्टेटमेंट काय, इफ करंट डिक्रीजेस देन द काय व्होल्टेज इन्क्रीजेस. आता म्हणजे इथे करता येईल बाकी 2 क्वेश्चन. यस, टेल मी नाउ. करता येईल का? बोला ना सर. बाकीचे काय मोबाईल घेऊन झोपली काय? सांगा हो नाही. करता येईल बाकी 2 क्वेश्चन? यस हो सर. पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बीट काय ते बघू, त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज करता येईल. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण संपवलेला आहे. आता 1.4 मध्ये आपल्याला निगेशनचे रूल पाहावं लागेल. ठीक आहे, शेवटची लास्ट बटन एक्सरसाइज. तर बघा आता पहिल्यांदा सम इम्पॉर्टंट रिझल्ट बघू, त्यानंतर त्याचे रूल्स पाहू. तर सम इम्पॉर्टंट रिझल्ट 1.3 कंप्लीट झाली. आता आपण 1.4 कडे जाणार आहे. 1.4 साठी लागणारा पहिले तुम्हाला मी सगळं बेसिक सांगतो थेरी मध्ये, तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सिंपल जाईल. एकदम सिंपल जायचं. तर यामध्ये आता काय रूल्स आहे, सम इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. रिझल्ट काय ते बघा. हा बीट संपला. आता सम युजफुल रिझल्ट मध्ये पहिला रिझल्ट आहे. फर्स्ट रिझल्ट इज दॅट वन सम इम्पॉर्टंट रिझल्ट. टायमिंग आहे सम इम्पॉर्टंट रिझल्ट, हे महत्वाचे तुम्हाला. सम इम्पॉर्टंट रिझल्ट याच्यामध्ये पहिला आहे. फर्स्ट रिझल्ट इज दॅट पी कंडिशनल क्यू लक्स तुम्हाला लॉजिकली निगेशन पी और क्यू. दूसरा पी बाय कंडिशनल क्यू ला मला लिहिता येईल निगेशन पी और क्यू हे तर येणार असेल. आणि या फिर तुम्हाला तो ऐसा बोल सकते पी बाय कंडिशनल क्यू में पी कंडिशनल क्यू आणि क्यू कंडिशनल पी. बरोबर आहे, याचा मीनिंग सेम. फर्स्ट कंडिशन इज डिपेंड ऑन द सेकंड वन आणि सिमिलरली सेकंड कंडिशन इज डिपेंड ऑन द फर्स्ट वन. दैट इज द रूल ऑफ व्हिच वन? इट इज नथिंग बट बाय कंडिशनचा रूल. ओके, त्यानंतर पुन्हा बाय कंडिशन झाल्यानंतर अजून तुम्हाला लिहिता येईल की तिसरा रूल आहे त्यामध्ये. थर्ड रूल येतो सर्वात माहिती आहे की पी और
Q and R असतील तीन स्टेटमेंट आणि पुन्हा P and Q or R असतील तर यावेळेस काय करायचं लक्षात ठेवा. तर हा ऍक्च्युअल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ प्रमाणे आहे बघा की ज्यावेळेस ऑपरेटर डिफरंट असतील आता बघा इथे ऑर आहे आणि या दोघांमध्ये अँड आहे डिफरंट आहे की नाही Q and R डिफरंट असतील हे ऑपरेटर दोन्ही ऑर आणि अँड बाहेर ऑर मध्ये अँड किंवा बाहेर अँड मध्ये ऑर हे जर डिफरंट असतील तर समजून घ्यायचं आहे ते कोणता लॉ वापरणार डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे कसं पहिले पी और हा पूर्ण क्यू ला वाटून घ्यायचा मध्ये अँड आणि पुन्हा पी और आर ला वाटून घ्यायचं त्याला फर्स्ट सेकंड मध्ये सुद्धा पहिले पी अँड जे आहे बाहेर बसलेला पी अँड त्याला पहिले क्यू ला वाटून घ्यायचं मध्ये और आणि पुन्हा काय पी अँड आर आता हे जे रिझल्ट आहे इक्विव्हॅलेंट काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे हे लॉजिकली याचा अर्थ काय असतो लॉजिकल इक्विव्हॅलेंट म्हणजे जर तुम्हाला डाऊट येत असतील तर तुम्ही मला आपण फुल टेबल करून बघू शकतो हे बघा त्याच्यामध्ये दोन ट्रू दोन फॉल्स त्याच्यामध्ये अल्टरनेटली एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू आणि एक फॉल्स तर पहिली काढू आपण पी कंडिशनल क्यू पी कंडिशनल क्यू जर काढला तर ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स तर फॉल्स बाकी सगळे ट्रू आता इकडची साईड काढू इकडची साईड पहिली येणार निगेशन पी पीचा उलटा दोन फॉल्स आणि दोन ट्रू पीचा उलटा आता काय निगेशन पी और क्यू म्हणजे हे या दोघांमध्ये ऑरचा नियम निगेशन पी आणि क्यू मध्ये ऑर मध्ये काय असतो एक जरी ट्रू असेल तर ट्रू दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स एक जरी ट्रू असेल तर ट्रू एक जरी ट्रू असेल तर ट्रू तर बघा हे दोन्ही राऊंडला ते दोन्ही राऊंड केलेले बघा व्हॅल्यूज आहे बरोबर पी कंडिशन क्यू मध्ये ट्रूथ व्हॅल्यू काय आली टी एफ टी टी आणि याच्यामध्ये काय आली सुद्धा टी एफ टी टी दोन्ही कसे लॉजिकली इक्विव्हॅलेंट व्हॉट यू कॅन से दॅट both are the logically equivalent कारण का entries in this column p condition q मध्ये entries आणि negation q और q मध्ये entries दोन्ही कसे सेम आहे तर म्हणते आपल्याला they are nothing but these are the logically equivalent to each other clear आहे हे काय आहे logically equivalent कारण ट्रू टेबल जर पाहिलं तर दोघांचे ट्रूथ व्हॅल्यूज काय असतात सेम असतात क्लियर आहे ओके त्यानंतर जर तुम्हाला डाऊट येत असेल तर हा सुद्धा तुम्हाला चेक करता येईल तुम्ही पहिले पी बाय कंडिशन क्यू काढा नंतर या दोघांचा ट्रू टेबल काढा दोन्ही व्हॅल्यूज कसे भेटणार तुम्हाला सेम भेटणार म्हणून हे इम्पॉर्टंट रिझल्ट तुम्हाला लक्षात आला पाहिजे हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता वेळेस लक्षात राहायला पाहिजे तर आपला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होईल काय ते रिझल्ट जर एखाद्या वेळेस कंडिशनल आला तर कंडिशनलच्या जागी मला काय ते निगेशन पी और क्यू आणि जर मध्ये बाय कंडिशनल आला तर मला असा पण वापरता येईल पी कंडिशनल क्यू आणि क्यू कंडिशनल पी आणि हा तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हटल्यावर काय की जर ऑपरेटर डिफरंट असतील म्हणजे ते ऑर आणि ते अँड ऑपरेटर डिफरंट आहे तर याला कसं वाटून द्यायचं पहिले पी और क्यू ला वाटून द्यायचा मध्ये अँड पुन्हा पी आणि ऑर हे आर ला वाटून द्यायचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सुद्धा म्हणतो आपण त्याला डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटून द्यायचं ते कसं वाटून द्यायचं आता बघा बाहेर अँड हे मध्ये ऑर आहे ते कसं वाटून द्यायचं पहिले क्यू ला पी अँड पहिले क्यू ला वाटून द्यायचा दोघांमध्ये ऑर नंतर हा पी अँड हा आर ला वाटून द्यायचा म्हणजे पी अँड आर like that clear is that clear so very simple one त्याच्यामध्ये तर हे जे लॉ आहे दोन्ही डिस्ट्रीब्युटर लक्षात घ्या तुम्हाला हे रूल्स पास पाहिजे तर आपल्याला नंतर वापरणार फक्त कन्व्हिनियन्स साठी सुद्धा सांगतो तुम्हाला काय करता येईल बघा पी कंडिशन क्यू च्या जागी मला ते निगेशन पी और क्यू पी बाय कंडिशन क्यू च्या जागी मला ते पी कंडिशनल क्यू आणि क्यू कंडिशनल पी उलटा त्यानंतर याला वाटून कसं द्यायचं पी और क्यू अँड आणि पुन्हा काय पी और आर क्यू आणि आर ला दोघांनाही वाटून द्यायचं पुन्हा इथे क्यू आर आहे मध्ये बाहेर पी अँड पी अँड पहिले क्यू ला वाटून दिलं मध्ये आर नंतर काय पी अँड आर आणि हे कसं आलं तुम्हाला मी सांगितलं याचे ट्रूथ व्हॅल्यू जर पाहिला तर याचे ट्रूथ व्हॅल्यू दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू जर चेक केले दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू कसे इक्वल आहे दे आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट सो यू कॅन से दॅट दे आर इक्वल म्हणजे जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता वेळेस कंडिशनल आला तर मी काही ठिकाणी हे पण वापरू शकतो
बाय कंडिशनलच्या जागी मी हे सुद्धा वापरू शकतो आणि असं आलं तर मला असा तो सॉल्व करता येईल असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, झालं सर इम्पॉर्टंट रिझल्ट हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर आपल्याला पुन्हा डायरेक्ट त्यांनी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये झाले आज आपण करू. ठीक आहे, बघ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. नेक्स्ट टायटल इज अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तर असं मला वाटतं की अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा अगोदर आपण निगेशनचे रूल पाहू, त्यानंतर मग आपण अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटला बघू. तर आता पहिल्यांदा नेक्स्ट टाइम रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे, निगेशनचे रूल. तर काय काय रूल्स आहेत ते लक्षात घ्या. पहिला rules of negation. First one is the first title is the rules of negation. Rules of negation. पहिला रूल negation of कंजक्शन. म्हणजे कंजक्शन जर आला दोन स्टेटमेंट त्याचं निगेशन कसं घ्यायचं. असे टोटल 5 निगेशन. पहिला आहे निगेशन ऑफ कंजक्शन, दुसरा आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन, तिसरा आहे निगेशन ऑफ निगेशन, चौथा आहे निगेशन ऑफ कंडिशनल आणि पाचवा आहे निगेशन ऑफ बाय कंडिशनल. जेवढे आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिले तर 5चा तुम्हाला निगेशन आहे. तर त्या निगेशनचा वापर करून एक्सरसाइज 1.4 मध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला सापडता येईल. पहिला, त्यानंतर दुसरा पण करता येईल. फक्त तिसऱ्या क्वेश्चन साठी आपल्याला रूल्स अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट बघावं लागेल. आपण वन बाय वन क्वेश्चनचा विचार करू. पहिल्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी जे रूल्स लागणार आहे म्हणजे ते शिकून घेऊ, त्यानंतर मग बाकीचं बघू. ओके, तर बघा पहिला रूल्स निगेशन ऑफ कंजक्शन. म्हणजे जर दोन स्टेटमेंट मध्ये अँड असतील म्हणजे कंजक्शन असतील आणि बाहेर जर निगेशन असेल तर याला तुम्हाला कसं वाटतं ते पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन, अँडचा ऑर आणि दुसऱ्याचा निगेशन. मी त्याबद्दल पण घेतलेला आहे. हा ऍक्च्युअल बीटचं नाव होता, हे रूल्स ऑफ निगेशन येथे घ्या तुम्ही, पण याच्या अगोदर पण घेतलेलं आहे. या बीटचं नाव होता निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट म्हणून. मागे सुद्धा घेतलेलं आहे पण तुमच्या लक्षात नसेल म्हणून मी याला वेगळं टायटल दिला रूल्स ऑफ निगेशन. ऍक्च्युअली याचा टायटल काय आहे, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. म्हणजे जर दोन स्टेटमेंट असतील आणि आपल्याला याच्यावर निगेशन वापरायचं असेल तर या रूल प्रमाणे त्याचं निगेशन घ्यावं लागेल. कारण सिंगल स्टेटमेंट असतील निगेशन घ्यायचे असेल तर आपण काय करतो, नॉट लावतो आणि नॉट असेल तर नॉटला काढतो. कधी सिंगल स्टेटमेंट असतील तर. मग जर डबल स्टेटमेंट असतील आणि निगेशनचा रूल वापरायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे निगेशनचा रूल वापरण्याचा. हे झाला पहिलं रूल निगेशन ऑफ कंजक्शन, हे अगोदर पण घेतलेलं आहे. दुसरा आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन यामध्ये काय, दोन स्टेटमेंट मध्ये ऑर असतील आणि बाहेर निगेशन असतील. कसा वापरायचा, सेम पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन, ऑरचा अँड आणि दुसऱ्याचा निगेशन उलटा. इथे अँड असताना मध्ये ऑर झाला, इथे ऑर असताना मध्ये अँड झाला. हे झाला निगेशन ऑफ डिस्जंक्शन. थर्ड रूल निगेशन ऑफ निगेशन. लागला सांगते की एखादी स्टेटमेंट असतील निगेशन ऑफ निगेशन पी. ऑलरेडी निगेशन आणि बाहेर निगेशन आहे, निगेशन ऑफ निगेशन पी सिंपली पी. निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे काय, सिंपली पी इज देयर. ये हो गया. नाउ नेक्स्ट वन इज द, उसके बाद है निगेशन ऑफ कंडीशनल. व्हाट वन इज द negation of conditional. कंडिशनल म्हणजे काय, इफ देन वाला है ना. जर स्टेटमेंट कंडिशनल असतील तर या ठिकाणी कसा वापरायचा त्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे निगेशन ऑफ कंडिशनल मध्ये. तर बघा त्याच्यामध्ये जर स्टेटमेंट कंडिशनल असेल आणि बाहेर निगेशन असेल तर
कसा वाटून द्यायचं तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा दोन स्टेटमेंट मध्ये पहिली स्टेटमेंट ऍज इट इज पी ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे पी अँड निगेशन लाईक दॅट लक्षात कसं वापरायचं याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट पी ऍज इट इज मध्ये ऍड आणि दुसऱ्याचं निगेशन म्हणजे निगेशन की पी अँड निगेशन याला निगेशन ऑफ कंडिशनल त्यानंतर निगेशन ऑफ बाय कंडिशन करून बघू लास्ट negation of by conditional त्याच्यामध्ये कसं करता येईल की दोन स्टेटमेंट मध्ये जर बाय कंडिशनल असेल तर कसा वाटून द्यायचा एकदम सिंपल हा ट्रेनर त्याच्यामध्ये पी अँड निगेशन क्यू मध्ये और आणि असा उलटा बघा पी अँड निगेशन क्यू चा उलटा काय क्यू अँड निगेशन पी P and negation Q चा उलटा काय Q and negation P मध्ये काय ना ऑफ there is a negation of by condition कळले का रूल्स yes tell me now is that clear आले का मुलांना सर तर हे रूल्स मला वाटतं आपण याच्या अगोदर पण घेतलेलं आहे पण तुमच्या लक्षात नसेल आज पुन्हा घेतलं मी हे रूल्स मग हे रूल्स जर तुम्हाला लक्षात असतील तर याच्यावर तुम्हाला एक्सरसाइजचे प्रश्न सॉल्व्ह करता येईल पहिला मी एक्सरसाइज 1.4 चा पहिला क्वेश्चन घेतो होता ठीक आहे पहिला using rules of negation write the negation of the following with justification negation चे रूल्स चा वापर करून खाली जे स्टेटमेंट दिले त्याचं निगेशन लिहायचं तर बघा 1.4 स्टार्ट झालेली 1.4 से पहिले दोन क्वेश्चन जे आहे 1.4 मध्ये पहिला आणि दुसरा क्वेश्चन हे आपल्याला सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स जे सांगितलं तो आणि हे जे रूल्स घेतले या बेसवर आपल्याला 1.4 चे पहिले दोन क्वेश्चन करते आणि तिसऱ्या क्वेश्चन साठी 1.4 चा तिसरा क्वेश्चन आणि 1.5 मध्ये उरलेले क्वेश्चन सोबत घेणार आपण कारण ते सगळ्यांसाठी रूल्स ची गरज आहे ते रूल्स शिकवणार त्यानंतर 1.4 मधला तिसरा क्वेश्चन आणि 1.5 चे बाकीचे क्वेश्चन ते सोबत घेऊ आपण आता आज 1.4 मध्ये बहुवचन क्वेश्चन किती होतील आपले बघा तुमच्या सोप्यासाठी बाजूला फॉर्म्युला लिहितो सांगा पहिल्यांदा मला फॉर्म्युला सांगा पहिला निगेशन ऑफ पी एंड क्यू चा फॉर्म्युला सांगा negation P और negation Q त्याचं नाव काय negation of conjunction हा काय आहे negation of disjunction पहिली स्टेटमेंट ऍज इट इज और सा अँड दुसऱ्याचा निगेशन त्याला काय म्हणते negation of negation त्यानंतर हे आहे negation of conditional कसं म्हणते त्याला फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इज दुसऱ्याचा निगेशन P and negation Q. दिसते का मी उभा होते negation of conjunction, negation of disjunction, negation of negation, negation of conditional. त्यानंतर लास्ट negation of by conditional. पाठ आहे कसा पाठ झाला पाहिजे म्हणून वारंवार सांगायला P and negation Q or Q and negation. हे रूल्स पाठ पाहिजे आता एक्सरसाइज 1.4 चा पहिला क्वेश्चन Exercise 1.4 question number 1 using rules of negation, comma using rules of negation, comma write the negation of the following with justification. Using rules of negation मध्ये negation चे rules चा वापर करून write the negation of the following with justification. आणि जे दिलेले त्याचे negation या justification सहित त्याच्यामध्ये पहिला आहे फर्स्ट वन पहिला आहे निगेशन Q कंडिशनल P आता याचा आपल्याला काय काढायचं निगेशन काढायचं आहे ते पूर्ण स्टेटमेंटचा मला काय काढायचं निगेशन काढायचं कसा काढता येईल एकदम सिंपल वे पहिल्यांदा ज्याचं निगेशन काढायचं आहे त्याला पूर्ण ब्रॅकेट करून बाहेर असा त्यानंतर मग आता
काय करता याला निगेशनचा रूल वापरा. निगेशनचा रूल काय वापरतो काय सांगतो जर स्टेटमेंट मध्ये कंडिशनल असेल निगेशन क्यू कंडिशन निगेशन पी असेल या ठिकाणी कसा वापरते तुम्हाला रूल काय सांगतो कंडिशनचा पहिली स्टेटमेंट ऍज इट इज मध्ये अँड आणि दुसऱ्याचं निगेशन हे याप्रमाणे सांगा. पहिली स्टेटमेंट मध्ये काय त्यामध्ये निगेशन क्यू कंडिशन क्यू मध्ये पहिली स्टेटमेंट मध्ये निगेशन क्यू ऍज इट इज मध्ये काय अँड आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे निगेशन पी. तुम्हाला निगेशन क्यू अँड निगेशन पी एवढंच. इथे आपण कोणता रूल वापरला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन तर ब्रॅकेट मध्ये लिहायचा आपण इथे रूल वापरला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. कोणता रूल वापरला निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा वापरला. लक्षात एकच रूल मध्ये एकच लाईन मध्ये आन्सर करायचं बरोबर आहे. आलं लक्षात. समजलं का समजलं का रे बाबा. हो सर. हो सर. दुसरा बघा दुसरा मध्ये काय विचारलं त्यांनी पी अँड निगेशन मला याचं घ्यायचं निगेशन कसं घेता येईल अपूर्ण निगेशन घ्यायचं तर निगेशन पूर्ण ब्रॅकेट पी आणि निगेशन क्यू पूर्ण ब्रॅकेट. आता मला सांगा निगेशन मध्ये काय निगेशन ऑफ अँड आहे मध्ये अँड म्हणजे कंजक्शन आहे म्हणजे अँड असल्यामुळे मध्ये काय आहे कंजक्शन. कंजक्शनचा रूल काय सांगतो बघा जा कंजक्शन कडे. कंजक्शनचा रूल सांगतो पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन घ्या अँड असेल तर ऑर करा आणि दुसऱ्याचा निगेशन. तर याप्रमाणे पहिली स्टेटमेंट पी आहे तर रूल्स प्रमाणे पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन अँडचा ऑर आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे निगेशन ऑलरेडी आणि दुसरी स्टेटमेंट काय आहे निगेशन. असा इथे कोणता रूल वापरला निगेशन ऑफ कंजक्शन. पुन्हा आता पुन्हा रूल वापरते जिथपर्यंत वापरायचा जिथपर्यंत वापरते तिथपर्यंत वापरायचा आपण इथे रूल वापरता येईल आपल्याला म्हणजे याला म्हणते निगेशन पी ऑर निगेशन ऑफ निगेशन क्यू म्हणजे फक्त काय ना निगेशन निगेशन कॅन्सल करणार. इथे कोणता वापरला निगेशन ऑफ निगेशन एवढंच. आता पुढे सॉल्व्ह करता येणार. यस कळाला आला का कोण आहे काहीतरी सांगत चला आला. हो सर. हो. आता तिसरा तुम्ही सांगितलं बघा सेम आहे तिसरा फक्त फरक काय पी ऑर निगेशन क्यू तिसऱ्या मध्ये बघा बरोबर. तिसरा एवढंच आहे तो त्यामध्ये ऑर आहे तर सर्वात पहिले ह्या पूर्णचा निगेशन ब्रॅकेट करून बाहेर निगेशन तर मध्ये काय दोनचा ऑर आहे तर सेम रूल ऑर मध्ये काय असतो डिस्टन्स मध्ये काय असतो पहिली स्टेटमेंट ऑरचा आहे आणि दुसऱ्याचा निगेशन तर पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन ऑर आहे तर मध्ये काय असेल अँड उलटा होणार आणि दुसऱ्या स्टेटमेंटचा निगेशन म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू. कोणता रूल वापरला निगेशन ऑफ याला काय म्हणतो आपण डिसजंक्शन आणि याच्यामध्ये सेम राहणार निगेशन पी एज इट इज मध्ये अँड एज इट इज आणि पुन्हा निगेशन ऑफ निगेशन क्यू क्यू कोणता रूल निगेशन ऑफ निगेशन. क्लिअर आला आला का बाकीचं माफ आहे का सांगायला आला का नाही म्हणून. आता नेक्स्ट पण त्या स्टेटमेंटचं निगेशन काढायचं. नेक्स्ट वन आहे P or negation Q